2 सलामीवीर पाठवायचे आपण. सर एक रायगडचं उदाहरण सांगतो. रायगडावर जर कधी गेलात तर मुख्य प्रवेशद्वार जो आहे, सूर्याची किरणं पडली सकाळची की ते दरवाजे उघडले जातात आणि मावळतेकडे जर सूर्य गेला किरणावर दरवाजावर पडायची बंद झाली की दरवाजे बंद केले जातात. हा नित्यनियमन 3.5 पावणे 4 वर्ष चालू आहे. त्याच म्हणून मला सांगायचं आहे, टाइम इज मनी. वेळेला खूप महत्त्व द्या. वेळेला तुम्ही थांबवू शकत नाही. म्हणून मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना की आपल्या 4:30 मैदान खाली करायचं आहे. आचरेकर सरांनी एकदा दादा सचिन तेंडुलकरचं एक गोष्ट सांगितलेली. 6 वाजता दादर शिवाजी पार्कला जेव्हा 6 वाजता सर बोलवायचे तेव्हा सचिन तेंडुलकर तिथे 5:30ला हजर असायचा. आणि टाइम इज मनी, जसं तुम्ही म्हटला टाइम इज मनी, हे सचिन तेंडुलकरनी कृत्य म्हणजे आपल्याला दिसतात त्यांनी एवढे रन केलेत, पण त्याच्या मागे जी मेहनत आहे, डिसिप्लिन आहे, ते आपल्याला सचिन तेंडुलकरने शिकवले. नक्कीच कुर्तुडी गवलवाड या संघाला विनंती करतो, एक 12 मंथ आपल्याकडे क्विक फास्ट पाठवायचं आहे. लवकर मित्रा जरा थोडंसं सहकार्य करायचं आहे. 2:30 वाजलेले आहेत आपल्याकडे, फक्त 2 तास. 4:30ला ग्राउंड आपल्याला जितू बॉलिंग टाकतो. अच्छा तुमच्या 2 टीम टाकल्या. अच्छा मग आता अजून एक आहे. थोडंसं लाईन आप तुम्ही फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो. जितू भाऊ थोडंसं सहकार्य त्यांना करून, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. लाईन थोडंसं फास्ट टाकायला सांगायचं आहे. अविनाश काते, मला एक सांगा, सीझन 1 आणि सीझन 2 बद्दल थोडी माहिती द्या. कोण जिंकलेलं, कुठल्या 2 टीम्स होत्या, आता त्या आहेत का, त्यांचे चान्सेस किती आहेत, हे जरा डेटा तुम्ही मला एक 5-10-15 मिनिटात काढून दिला तर काय आहे. म्हणजे नक्कीच डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत का अजून? नाही सर, गेल्या वर्षीपासून मी या समालोचनामध्ये प्रवेश केला आणि मला ओके, तर गेल्या वर्षी जो सामने झाले होते त्याच्यामध्ये घुमेश्वर हा संघ उपविजेता, दुसरा क्रमांक होता ना, विजेता संघ होता आणि उपविजेता खामगाव संघ. खामगाव संघ नाही आहे, पण या मैदानाचा हे जे 16 संघ आहेत त्यांना खूप अनुभव आहे. इथे सामने होतात आमचे. आणि घुमेश्वर या संघाचं जर होम ग्राउंड म्हटलं तर हे आहे. चांगल्या प्रकारे इथे मॅचेस होतात त्यांच्या. तो अनुभव नक्कीच पणाला लावतायत काय. आता एक सेकंड राऊंडचं इनिंग चालू झालेली आहे. And the bowler is Jitu, right arm over the wicket, and the batsman on strike is none other than Ashish, and at the non-striker end is Sagar. Here is Jitu, Raika Bretley running at 140 miles per hour. Let's see what he can do for his team. Oh my goodness me! 156 किलोमीटर माइल्स पर आवर. Oh my goodness me! इथे ब्रेट लीला सुद्धा अभिमान होईल असा एवढा जोर जोरात टाकणारा जीतू जीतू जीतू. कारण सर तुम्ही जरी बेडलीची उपमा दिली असते तर त्याला 3 वर्ष अगोदर आम्ही उमरार मलिकची ज्याने स्पीडला गोलंदाजी केली होती ती उपमा दिलेली आहे. आणि ती गोलंदाजी करतो 156च्या स्पीडने गोलंदाजी करत असतो. पण त्याचा प्रेम देखील तेवढा क्रिकेटवर आहे, तेवढी मेहनत देखील त्याच्या क्रिकेटवर आहे. म्हणून आज पहिली गोलंदाजी वेगळा गोलंदाज होता जेव्हा 2 ओव्हरची मॅचेस 3 ओव्हरच्या मॅच होता, पण आता मात्र विश्वास दाखवलाय तो जितूवर. मी बोलतो डॉट बॉल ह्या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 करोडची लॉटरी आहे. डॉट बॉल टाकणं म्हणजे 1 करोडची लॉटरी. ओपन ग्राउंड मध्ये डॉट बॉलचं जे टॅलेंट आहे बॉलर मध्ये, आज आपण एवढे मॅचेस बघतोय. जितूनी पहिला, आता जरा अवघड आहे कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. पण या सागरने कारनामा केला आतापर्यंत. वैयक्तिक जी धावसंख्या उभारली गेली ह्याच्या नावावरच कर्णधार आहे कुर्तुडी गलवाडीचा. 30 ही धावसंख्या वैयक्तिक त्याची आहे. तो अनुभव त्याला मात्र पणाला लावा लागेल, कारण त्याच्या समोर घुमेश्वर गावचा सुपरस्टार गोलंदाज आहे तो म्हणजे जितू महागावकर. सागर काय समाचार घेतोय. Oh my goodness me, this is unbelievable. This is unbelievable. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनला लाईन लेंथ चेंज करायला लागते. ओपन ग्राउंड मध्ये 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. अँड द बॅट्समॅन हॅड ऍब्सोल्युटली नो आयडिया. ही वॉज ऍब्सोल्युटली क्लूलेस. माझ्या मते 156 वरनं जर बॉलचा स्पीड पाहिला तो 140 होता. म्हणजे
बॉलचा लाईन लेंथ आणि स्पीड सुद्धा व्हेरिएशन इथे जितू दादा दाखवतोय. नक्कीच सर आता लेग बाईज होता की ओके थँक्यू. थँक्यू दळवी सर. जितू चांगली गोलंदाजी करतो म्हटलं जातं ना, जमाना जमाना तुझ्या गोलंदाजीचा दिवाना असा जमाना आहे. आणि काय- परत एकदा ऑलमोस्ट अ डॉट बॉल, ऑलमोस्ट अ डॉट बॉल. ओके थँक्यू सर. Leg लेग by. बाईज संघाची धाव संख्या होते ती कुरतुडी गोलवाडीची 3. 4 चेंडू जितू मागावकर यांनी 4 चेंडू मध्ये 2 धावा, नेहमी आपल्या फलंदाजी मधून लोकांना 3 धावा, कुठेतरी 3 धावा फसवी झाल्या. गोलंदाजी करत असतो. फलंदाजांसमोर सामनावीराचा पणाला लावावा लागेल. साजनला 4 चेंडू आणि 3 धावा, त्या 2 लेग बाय आहेत. सायगनला फलंदाजी करतोय तो. वीक स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षण तैनात स्वतः साजन. काय होतोय चेक कमी. क्षेत्ररक्षण तैनात स्वतः साजन. काय होतोय झेलबाद होतोय काय. पण कुठेतरी तिघांमध्ये काम बिघाडा झालाय आणि त्याचा फायदा मिळालाय तो विकीला. तिघांमध्ये काम बिघाडा झालाय आणि त्याचा फायदा मिळालाय तो विकीला. विकीला आपण कोणाची कॅच सोडतोय कुठेतरी जज केलं होतं साजन. विकीची जागा भरून Here is Chitu, right arm over the wicket. An absolutely unbelievable pace there by Chitu, right arm over the wicket. What a lovely bit of bowling by Chitu. Full toss चेंडू आणि इथे run out होण्याची शक्यता. थोडा कलेक्ट जर चांगला गेला असता. केवळ 4 धावा झालेल्या आहेत माझ्या मते. त्या 2 बायज आहेत दादा. 6 चेंडू मध्ये 2च फक्त बॅटनी लागलेले आहेत आणि 2 बाय आहेत. नक्कीच. मग ह्याच्यामध्ये सर प्रत्यक्षात पाहायला मिळालं की वर्चस्व केलंय ते गोलंदाजीने जितूने. अनुभव पणाला लावलाय. क्रिकेटमध्ये आयुष्यामध्ये जगत असताना अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तोच अनुभव लावतोय. रोजची प्रॅक्टिस असेल, ती मेहनत कामाला लावतोय आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि जी जर्सी परिधान मी केलंय, सिम्बॉल केलंय गावाचं, त्याच्यासाठी. चंदनवाडीची नेक्स्ट मॅच आहे. त्यांना विनंती केली जात आहे की कॉमेंटेटर बॉक्स जवळ येणे. चंदनवाडी आणि पास्टी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस का बॉस करण्यासाठी यायचं आहे. चंदनवाडी आणि पास्टी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण यायचं आहे. दादा किती प्रेशर असेल. 6 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात तर ह्या ओव्हर मध्ये चान्स घेतला पाहिजे का डायरेक्ट 2-2 चे फटके. जरी 6 बॉल मध्ये 2-2 चे फटके 12 होतात का पहिल्या चौकार षटकारला पहिल्या बॉल पासूनच मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सागरचं जर इतिवृत्त पाहिलं सर टुर्नामेंटमध्ये तर 1D 2D घेण्यामध्ये तो चांगला पटाईत आहे आणि ती काबिलियत आहे. मोठे फटके देखील खेळण्यामध्ये त्याची काबिलियत आहे. पण स्वतः कर्णधार आहेत. त्याचं कदाचित प्लॅनिंग असेल, मापक असं टार्गेट गुमेश्वर या संघासमोर ठेवावं लागेल म्हणून तो पहिल्याच चेंडूवरती हाणामारीचा करेल. पण नाही. डॉट चेंडू, 1 करोडचा चेंडू. डॉट चेंडू ओपन ग्राउंड मध्ये म्हणजे 1 करोडची लॉटरी तुम्हाला लागलीच समजा. नक्कीच गोलंदाजी मार्कोस सज्ज झालाय तो. यश गायकर नावाप्रमाणे यशस्वी होतोय काय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. तुमच्या ज्या बाजूला राईट साईडला बसले त्यांना डॅडी उपमा दिले. प्रत्येक क्रिकेटचा सामना असेल तिथे नक्कीच पोहोचतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय आणि डॉट चेंडू परत एकदा आणि रनआउट होण्याची शक्यता आणि आउट झालेले आहेत दोन्ही डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय. एकदा की जर सर पत्ता म्हटलं बोलतात ना चालायला लागला की ते कसा चालतो त्याप्रमाणे ते यशस्वी करतोय तो यश. अचूक टप्प्याचं म्हणजे आता आपण जितू बद्दल बोलत होतो. 140 50 60 वर टाकतोय हा गोलंदाज. मला वाटतं की मे बी 140 45 पर्यंत अचूक टप्पा बघा. लाईन अँड लेंथ बघा. म्हणजे मला मॅग्रेथ आठवतो तो एकाच टप्प्यावर अख्खा दिवस टाकण्याची त्याची कुवत होती आणि सचिन तेंडुलकर तिथे वैतागायचा की सेम स्पॉटवर टाकण्याचा. जबरदस्त दोन्ही चेंडू, जबरदस्त लाईन अँड लेंथ. कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी जे बोलतात. 4थ्या स्टंपवर बॉल कट सुद्धा केलेला आहे. सेकंड चेंडू थोडा कट करून लेग कटर सुद्धा ही एक आपल्याला इथे दिसतोय. जबरदस्त टॅलेंट. नक्कीच तोच दबाव घेतला जितूच्या अनुभवाचा तो कुर्तुडी गौडवाड या संघाने. आणि पुढे रन त्यांना बनवता येत नाही की मापक असं टार्गेट ठेवावं लागेल गुमेश्वर या संघासमोर. आतापर्यंत संघाची धाव संख्या झाली आहे ती फक्त 5. काय गोलंदाजी करतोय यश. मोठा फटका खेळण्यामध्ये आशिष आणि आउट. स्वतः आयोजक सचिन गायकर याने कॅच घेते. बॅक टू पॅव्हलियन जातोय तो. जबरदस्त कॅच. Oh, he made it look easy. Let me tell you, it was not an easy catch. It was absolutely not an easy catch. He made it look easy. आणि विराट कोहली म्हणतो आणि जॉन्टी रोड म्हणतात की एका फिल्डरला जर चांगलं आपण कसं ओळखायचं तर तो बॉल माझ्याकडे येईल ह्याच्या अगोदर जो रेडी असतो तसा सचिन सर आपले तिथे रेडी होते. अक्षरशः ही मेड इट लुक इझी. 3 चेंडू मध्ये 3 डॉट बॉल म्हणजे 3 करोड. अक्षरशः 3 करोड जिंकलेले आहेत.
12 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 डॉट बॉल म्हणजे 3 करोड इथे जिंकलेले आहेत. नक्कीच हे खेळाडू जे जितू मागावकर यांची ओळख जी झाली ती माझी गवळी समाज प्रीमियर लीग मधून झाली. त्याच्यानंतर त्यांनी मला समालोचनामध्ये आणलं. ही एक मैत्रीची दुनिया होते आणि तोच एक फक्त विश्वासावर आमची दोस्ती चालते. चांगली गोलंदाजीवरती यश काय गोलंदाजी करतोय. वाईड आणि ते थोडासा लाईन अँड लेंथ विसरला. माझ्या मते बॅट्समन थोडा शफल झाला, त्याच्यामुळे त्याला एक लेग साईडचा जो एरिया आहे म्हणजे डीप फाईन लेगच्या मागे कोण नाही, एक स्क्वेअर लेग आहे, तो हा बॅट्समन टार्गेट करतोय आणि तिथे थोडी लाईन अँड थोडीशी फसली. नक्कीच फलंदाज थोडासा सफल होतोय आणि तो फायदा होतोय तो कुडतुडी गोलवाडी या संघाला. एक धावसंख्या मिळाल्यानंतर मोठा फटका खेळण्यामध्ये अपयशी ठरतोय, पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये परत एकच धाव एकच धाव मिळते. आतापर्यंत एकही आपण असा जो बोलतात ना एक चौकार षटकार आधीच्या मॅच मध्ये आपण बघत होतो तसा एकही बघायला मिळालेला नाहीये. म्हणजे ही बॉलिंग चांगली आहे का बॅटिंग प्रेशर मध्ये येते? पास्टीचे कर्णधार आणि चंदनवाडीच्या कर्णधारांना विनंती करतो क्विक फास्ट आपण टॉस का बॉस करण्यासाठी यायचं आहे. पास्टे आणि चंदनवाडी सर आतापर्यंत 4 चेंडू कुडतुडी गोलवाडी या संघाने बॅटनी फक्त 2 धावा घेतल्या गेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 3 आहेत. एक वाईट. काय गोलंदाजी अरे करतोय तो घुमेश्वर बापरे संघ. बाप, एक बॉल बॅटीला लागून देत नाहीये. काय टॅलेंट आहे म्हणजे आपल्या भारतात, महाराष्ट्र, मुंबईमध्ये काय टॅलेंट बघायला मिळते. आज इथे 1.5 लाख आज मी युट्यूबवर बघतोय, आताही लाईव्ह लोक मॅचेस बघतायत. काय टॅलेंट म्हणजे आज 5 चेंडू मध्ये एकही बॉल त्याला क्लीन बोलतात ना, क्लीन मारता येत नाही. 5 चेंडू झालेले आहेत. जशी क्रिकेट मध्ये भजनामध्ये भैरवी घेतली जाते शेवटची, ते ह्यात भैरवी चषक टाकतोय तो. सुंदर असा फटका आणि आउट, मेडन विकेट. अच्छा, 1 रन दिलाय वाईडचा मार्फत, 1 रन दिलाय. व्हॉट एन ओव्हर, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कॅप्टन्सी. दिस इज ॲब्सोल्युटली अनबिलिव्हेबल. लेट मी टेल यू माय डिअर फ्रेंड. नक्कीच सर कुडतुडी गोलवाडी या संघाची धाव संख्या झाली आहे स्कोअर बोर्डवरती 12 चेंडूमध्ये 7. मी मगाशी देखील सांगितलं लोएस्ट स्कोर आणि 7 या आकड्याचं रेकॉर्ड सांगतो. माझ्या माहितीनुसार आयुष्याचे फेरे जेव्हा लग्नामध्ये घेतो ते 7, आठवड्याचे देखील वार देखील 7, जगामधले आजोबा देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं महेंद्रसिंग धोनी त्यांचा जर्सी क्रमांक देखील 7 आणि कुडतुडी गोलवाड्यांचा रेकॉर्ड तो देखील आहे की त्यांची देखील स्कोरबोर्डची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 7. क्या बात है. आणि तेरी मेरी साथ के साथ ये जबरदस्त चलती रहे. आणि आपला जेम्स बॉन्डचाही नंबर नॉट 7. क्या बात है, क्या नक्की बात. नक्कीच आपली देखील 7 तशीच आहे. पास्टे आणि चंदनवाडी या संघाच्या कर्णधार, चंदनवाडी या संघाचे कर्णधार आले आहेत. 2:50 झालेले आहेत. 4:30 ला ग्राउंड खाली करायचंय. पास्टे या संघाला विनंती करतोय. टार्गेट आहे 12 बॉल मध्ये फक्त. थोडस फास्ट जायचं आहे पण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कुडतुडी गोलवाडी 12 चेंडू 7 धावा. 12 चेंडू 8 धावा. 12 चेंडू 8 धावा. अजून एक राऊंड लागेल. क्वार्टर आहे त्यानंतर सेमी नंतर मग फायनल. पास्टी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेत स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी चंदनवाडी या संघाला. कुडतुडी गोलवाडी या संघाला विनंती करतो थोडंसं क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय मित्रांनो. 12 चेंडू आणि 8 धावा म्हणजे अक्षरशः एक एक जरी असे टच करून जरी पळाले म्हणजे बॉलिंग किती उच्च दर्जाची आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. 12 चेंडू मध्ये केवळ 8 धावा दिल्यात ओपन ग्राउंड मध्ये. व्हॉट अन अनबिलिव्हेबल. फक्त 8 रन मध्ये फक्त बॅटनी 2च धावा आलेल्या आहेत. 1 वाईड आणि 4 लेग बाय. कुडतुडी या संघाची धाव संख्या झाली आहे 7 आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 12 balls and 8 runs. Oh, is that going to be a cakewalk? The last time champions. They are just 2 steps away from entering the finals. दोन नावाजलेले फलंदाज आम्हाला इथे दिसत आहेत.
अनिकेत आणि विश्वास नावाजलेले फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 8 धावसंख्याची पाठलाग करताना, आणि याचं सगळं श्रेय 12 चेंडूमध्ये 8 आपण बोलतोय, पण याचं श्रेय बॉलिंग टीमला दिलं पाहिजे. बॉलर, दोन्ही बॉलर जबरदस्त. आपले सगळ्यांचे मोस्ट वॉच बॉलर जितू यांनी पहिली ओव्हर जी टेम्पलेट, म्हणजे बुमराह जसा चालू करतो तशी जितूनी बॉलिंग टेम्पलेट चालू केली. नक्कीच, पण सर मानावे लागेल जितू पेक्षा थोडा वर्चस्व गोलंदाजीमध्ये केलं 100% ते म्हणजे यशने. 100% कारण 3 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 विकेट देखील घेतले गेले. म्हणजे बोलतात ना की 2 बॉलर्स हंट इन पेअर, की जितू तू एवढे दिले, तुझ्याहून एक पाऊल पुढे टाकण्याची जी चुर्रस दाखवली ती म्हणजे आपल्या लाडक्या. कदाचित या टीम मध्ये एक गोलंदाज होता, तो या टीम मध्ये आज दिसत नाही. यश घुमेश्वर या संघात, तो म्हणजे रावलपिंडी एक्सप्रेस संघ की गोलंदाजी करत होता, पण त्याची कुठेतरी अनुपस्थित कमी जाणवली नाही या संघाला. युवका गोलंदाज घडवला तो यश गायकर आणि अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. आता मात्र कुडतुडी गवलवाडी या संघाने गोलंदाज चेंज केलेला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी अजय दिवेकर या गोलंदाजी मार्कवर सज्ज केलाय, पण स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय तो विश्वास गायकर, स्वतः सर कर्णधार आहे. काय वाटतं, एका ओव्हरमध्ये हे 7 रन चेस करू शकतात? Cricket is a funny game, my dear friends. Nothing in life and cricket is something you should not take anything for granted. काल जेव्हा ऑस्ट्रेलियाला नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर बॅटिंग करत होते, तेव्हा एक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना विचारलेलं की ते बोले आम्ही आत्ता आउट करू, आम्ही हे करू आणि ते करू, आणि वॉशिंग्टन सुंदर आणि रेड्डीनी त्यांच्या सगळ्या स्वप्नांना चूर चूर केलं, आणि आज बुमराह आणि सिराजनी ते जबरदस्त कमबॅक करून 9 विकेट घेतलेल्या आहेत. तसं क्रिकेट इज अ फनी गेम, काही होऊ शकतं आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये. नथिंग इज टेकन फॉर ग्रँटेड. नक्कीच सर, कारण कुठलं क्रिकेटमध्ये कधीच सांगितलं जात नाही की मी हे टार्गेट चेस करू शकतो किंवा हे करून देणार नाही, कारण हे क्रिकेटचं खेळच आहे. जशी समुद्राला भरती ओटी येते त्याचप्रमाणे क्रिकेट आहे. कधी तुमच्याकडे भरती असेल तर कधी ओटी असेल. पण चांगला प्रयत्न, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय, चांगला समाचार घेतला आणि 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. सुंदर असा थ्रो. मला एक 1983 वर्ल्ड कप आठवतो, जेव्हा भारताने पहिली बॅटिंग करून फक्त 183 टार्गेट ठेवलेला, तेव्हा वेस्ट इंडिजच्या मॅनेजरनी एक हॉटेल बुक केलेलं आणि सांगितलं की लवकरात लवकर हे 2-3 तासात मॅच संपूर्ण आम्ही तिथे पार्टी करायला येणार आहोत. आणि अक्षरशः सुंदर असा फटका वाईड. सर, घुमेश्वर या संघाने थोडंसं काय चेंजेस केलं असेल माहिती आहे का? पहिल्या सामन्यामध्ये मुकेशला ओपनिंगसाठी आणलं होतं, पण आता मुकेशला थांबवलं आणि नवीन नौकाच फलंदाज ज्याची आज पहिली ओपनिंग आहे या टुर्नामेंटला, नवीन पर्वाची सुरुवात आहे, तो अनिकेत घोले याला फलंदाजी आमंत्रित केलंय. काय फायदा होतो का? स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देताच दुहेरीमध्ये रूपांतर करतात, त्याच्यामध्ये देखील यशस्वी ठरले गेले आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 5. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची. 8 रन हा जो टार्गेट आहे 12 बॉलमध्ये, याचं पूर्ण श्रेय बॉलिंग टीमनी जे टार्गेट जे ठेवलंय ते एवढं सोपं करून ठेवलंय. आणि 2 धावा परत एकदा. शॉकिंग बिट ऑफ फिल्डिंग देअर. 1 धावेची गरज आहे, म्हणजे ती पहिल्याच ओव्हरमध्ये. नक्कीच 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी घुमेश्वर या संघाला, ज्याला सलामीवीर पहिली जबाबदारी दिली. चांगली फलंदाजी करतोय कर्णधारासोबत, मोठा फटका खेळतोय. Oh, what ऑफसाईडला. a shot! The ball is high up in the air, and that's a mere formalities. They have won the match in style. What a shot! What a batting! दळवी सर आमच्याकडे इशारा करतायत सावकार आणि घुमेश्वर संघ यांनी पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तसंच कुडतुडी या गवलवाडीला